3000 स्मार्ट बस सेवेचा लोकार्पण सोहळा केलाय. काय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यामध्ये पहिल्यांदाच 3000 स्मार्ट बसेसचं लोकार्पण या महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि प्रामुख्याने खेड्यापाड्यातल्या प्रवाशांसाठी आज आम्ही केलेलं आहे. 56 आसनाची व्यवस्था असलेल्या ह्या मैत्रीच्या बसेस टप्प्याटप्प्यात महाराष्ट्रातील जे आमचे एसटी आणि स्थानक आहेत त्या ठिकाणी आजपासून त्याचं लोकार्पण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. प्रामुख्याने स्वारगेटच्या घटनेनंतर कुठल्याही बसेसमध्ये CCTV कॅमेरा आणि GPS यंत्रणा असणं गरजेचं असल्याकारणाने ह्या स्मार्ट बसेसमध्ये 4 CCTV आणि GPS यंत्रणा त्याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं सगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. ड्रायव्हरच्या शेजारी एक स्क्रीन ठेवण्यात आलेल्या त्या स्क्रीनवर सगळ्या CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून माहिती दिसणार आहे आणि त्याचबरोबर ड्रायव्हरच्या कडे एक पॅनिक बटन गाडीमध्ये असल्या कारणानं काही जर अडचण निर्माण झाली शेवटच्या पॅसेंजरला तर त्याची सूचना सुद्धा पॅनिक बटनच्या माध्यमातून ड्रायव्हर पर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था त्या गाडीमध्ये आहे. चारही बाजूला स्क्रीन देण्यात आलेली आहे जेणेकरून ज्या रूटवर ह्या बसेस जातील त्या रूटवरची सगळी माहिती ह्या सगळ्या ग्राहकांना म्हणजे पॅसेंजरना मिळणार आहे आणि त्याचबरोबर उर्वरित वेळेस त्या ठिकाणी जाहिराती सुद्धा प्रकाशित करण्यात येणार आहे जेणेकरून ह्या जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये भर पडेल. अशा पद्धतीनं राजमेहता जिजाऊ हे नामकरण केलेल्या ह्या बसेसचं लोकार्पण आज ह्या विधी मंडळाच्या प्रांगणामध्ये करण्यात आलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून 2x2च्या 5000 बसेस या एसटी महामंडळाच्या माध्यमातून पुढील 3 महिन्यात घेण्यात येतील. त्याचबरोबर 100 ह्या 28 आसन क्षमता असलेल्या छोट्या मिनी बसेस 9 मीटरच्या राज्यातील खेड्यापाड्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने डोंगर दऱ्यांमध्ये सुद्धा ह्या बसेस जाऊ शकतील. छोट्या बसेस अशा पद्धतीचं त्या बसेसचं सुद्धा आम्ही निविदा प्रक्रिया राबवलेली आहे. त्या सुद्धा ह्या वर्षाअखेरीस येतील आणि त्याचबरोबर 200 वोल्वो बसेस त्यापैकी 170 बसेस ह्या सीटर कोच असतील आणि 30 बसेस ज्या असतील स्लीपिंग कोच असतील म्हणजे 8300 बसेस घेण्याचा राज्य परिवहन मंडळाचा हा निर्णय आहे आणि त्यामुळे ह्या वर्षामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना जवळजवळ एसटी महामंडळाच्या स्वतःच्या अशा 23,000 बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी जी काही तयारी आहे एसटी महामंडळानं केलेली आहे त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये ज्या बसेसच्या बाबतीतली ओरड होती प्रवाशांची ती आता या भविष्यामध्ये होणार नाही. किती दर असणार आहे विद्यार्थ्यांसाठी आणि वयोवृद्ध नाही बघा, दरामध्ये काहीही बदल नाही. जो दर आतापर्यंत होता तोच कायम राहील. भविष्यामध्ये जर काही तिकिटीचे दरवाढ झाले तर ती सर्वांना लागू होईल परंतु ह्या बसेस घेत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारे दरवाढ होणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आणि प्रामुख्यानं ह्या 8000 बसेस या राज्यातील एसटी महामंडळाच्या शेवटच्या डिझेल बसेस असतील. ह्या नंतरच्या ज्या बसेस आम्ही घेणार आहोत त्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असलेले इलेक्ट्रिक बसेस आम्ही घेणार आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये पर्यावरणपूरक एसटी महामंडळ चालवण्याचा निर्धार आमच्या महामंडळाच्या माध्यमातून झालेला आहे. सगळे ह्या म्हणजे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 50% सवलत, एसटी नागरिकांनी मोफत पासेसची सवलत, त्याचबरोबर जवळजवळ 67% पासेसची म्हणजे 30% विद्यार्थ्यांना जी प्रवासी सवलत आहे ती सुद्धा या बसेसमध्ये चालू राहतील. त्यामुळे पत्रकारांना देण्यात येणारे, दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या सगळ्या ज्या सुविधा आहेत या सुविधा आणि सवलती आहेत या बसेसमध्ये असल्या कारणानं बाकी कुठल्याही घटकांवर त्याचा परिणाम होणार नाही. आता ह्या बाबतीतले जे काही निर्णय आहे ते निर्णय एसटी महामंडळाच्या माध्यमातून आलेले आमच्याकडे आलेले पत्रकारांना सुद्धा सगळ्या बसेसमध्ये सवलत मिळत नाही अशी सुद्धा काही भावना पत्रकारांची आहे. त्या बाबतीत आम्ही सुद्धा निर्णय घेतलेले आणि वित्त खात्याकडे ती फाईल पाठवलेली आहे. परंतु ज्या सवलती पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या सवलती पुढे घेऊन आणखी त्यामध्ये काही सवलती आम्हाला ह्या काही घटकांना देता येतं का याची चाचपणी एसटी महामंडळ करताय आणि निर्णय सकारात्मक त्या विषयावर सुद्धा आम्ही लवकरात लवकर घेऊ.